हॅलो 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 जी हॅलो जी हॅलो हॅलो हॅलो
मुख आवडीने पाहिलाचे मुख आवडीने तुळशी हळद काचे पितांबर तुळशी हळद काचे पितांबर तुळसी हळद काचे पितांबर तुळसी हळद काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हळद काचे पितांबर तुळशी हळद काचे पितांबर तुळसी हळद काचे पितांबर तुळशी हळद काचे पितांबर विठोबा रखुमाई 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 कृष्ण हरी जय राम 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 कृष्ण हरी रूप पाहत लोचने 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 सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले साधने सुख झाले साधनी साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा तोहा माधवा बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार बापर खुमादेवीवर बापर खुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय 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 जय राम हीच व्हावे माझी आस हीच व्हावी माझी आस हीच व्हावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास जन्म जन्मी तुझा दास जन्मजन्मी तुझा दास जन्मजन्मी तुझा दास जन्मजन्मी तुझा दास जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करू पंढरीचा वार करी पंढरीचा वार करे पंढरीचा वार करी वारे सकोनारे हरे वारे सकोनारे हरे वारी चुकून दे हरे वारी चुकून दे हरे वारी चुकून दे हरे वारी चुकून दे हरे संत संग सर्व काळ संगे सर्व काळ संत संग सर्व काळ संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळा अखंड प्रेमाचा कल्लोळा अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ हा चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान हा चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दाना तुका मागे हेचे दाना तुका मागे हे दान तुका मागे हे दान तुका मागे हे दान पंढरीचा
हीच व्हावे माझी आस जन्मजन्मे तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संता संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी चंद्रभागेचे विज्ञान तुका मागे घेतली दारी पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरण संतांचिया करे चरण संपादिया तू करे चरण संपादिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार चक्रपदाने कथेचा विचार चक्रपदाने कथेचा विचार बाबाजी सगळेनाथ तुका बाबाजी सगळेनाथ तुका सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 गुरु महाराज गुरु 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 जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय 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 परब्रह्म सद्गुरु गुरुया तुकया ज्ञान दीपा सद्गुरु सचिदानंद रूपा गुरु सचिदानंद नमोरती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सद्गुरु पुढे म्हणा भक्त कल्याण मूर्ती सद्गुरु पूर्ण करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या माझे पायावरी या वार करी संतांच्या या
सर आम्ही सत्तर करून घेतो. काय बोलायचं आहे? हा आता असं बोलायला बाजूला नाही येते बस आता मी तो उभा राहिले नंतरच नव्हतं त्याच्यात त्या अनुभूती करायची ते बघा आता सगळं वळी येते पण मला आठवण काय झालं सगळं पूर्ण तुम्हाला घडता मला पंढरीला गेले ग बया या शेजारणीला बरं गेलं पंढरीला गेलं ग बया मला पंढरीला गेलं मला पंढरीला गेलं पंढरीला गेलं मला पंढरीला गेलं मला पंढरीला गेलं मला पंढरीला गेलं पंढरीला गेलं मला पंढरीला गेलं या शेजारणीला गेलं ग बया मला पंढरीला गेलं ग बया पंढरीला गेलं ग बया मला पंढरीला गेलं ग बया गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुरे देव महेश्वरा गुरुदेव साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा शंकरो ज्ञानेश्वराशी ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसविन वेद आत्मरूपा देवा तुझ गणेशू सकळ अर्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासो उदारी तुझे ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 पावन झालो चराचरी आता हृदय या फुले चौफळून या भरे वरी बैसून पाहुले श्री शंकरूचे नमस्कार आता नदी गौतमीच्या तटी जन्म झाला दिली भेट देवे आलो पंढरीला नमस्कार माझ्या पांडुरंग दादा रामदास बाबा श्रीपाद बाबाला ध्यान करायला बसलात का कीर्तन ऐकायचं का ध्यान करायचं लक्ष ठेवा बरं का काहीतरी सासर वाचली हो निघालात ना पंढरीला जाते ग जाते माहेराला जाते माहेराला ग माझ्या मुलाच्या घरा जाते माहेराला ग माझ्या मुलाच्या घरा जाते माहेराला ग माझ्या मुलाच्या घराला जाते माहेराला ग माझ्या मुलाच्या घराला रोखले पांडुरंग दादा आहे आमोचे पिता आणि रोकमाबाई आहे आमोचे माता पांडुरंग दादा हे आमचे पार तुमाई आमचे माता
आणि जाते मायेला ग माझ्या बळाच्या घराला जाते मायेला ग माझ्या बळाच्या घराला जाते माहेरला ग माझ्या बळाच्या घराला जाते माहेरला ग माझ्या बळाच्या घराला आता कुठं चाललो आपण आपल्या बापा संग आई संग भ्यायचं नाही डरायचं नाही लाजायचं नाही कापायचं नाही गजर करीत वाटाने चालायचं सासू नाही तर सासरा नाही तर नवरा नाही तर लई सासरवास करतो ते लई. कुठंच कीर्तनाला जाऊन देत नाही कुठं प्रवचनाला जाऊन देत नाही अशी सिरेची हाला असते बरं का आणि खरं सिरी मला कीर्तन करायचं मी बी सिरीचं तुम्ही सिऱ्याचे आणि तुम्हाला बी कळलंच पाहिजे हं. कसं करायचं घ्यायचंच नाही कुणाला आता साजले झाले मी निसंग आता साजले झाले मी निसंग विठ्ठल बनवल्याचा सोडूला संग बनवल्याचा सोडूला संग प्रेम प्रेमळे सोडूले मांग प्रेमळे सोडूले मांग केलं मोकळे मालका सुरंग आईचा जोगवा जोगवा गेला आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा गेला आईचा जोगवा जोगवा गेला आई संग आहे बाप संग आहे जोबा मागे काय लाज आहे सांगा मला तुम्ही कोणाला घ्यायचं नाही हा काय केलं आपल्याला ह्यानी हा ज्याने जीव दिला दान त्याची करीन मी चिंतन जग जीवन नारायण गावी पुनर्ता यायची त्याचं चिंतन त्यांनी कशासाठी आपल्याला दिला घेऊन नरदी आपल्याला ह्याचं तुझं काही निंदा करण्यासाठी दिला हा काहीच करायसाठी ना आपल्याला त्यांनी कशासाठी दिला काय जीव दिला दान देवे दिला देह देवे दिला देह भजन घोमटा देवे दिला देह देवे दिला देह भजन घोमटा देव दिला देव देव दिला देव भजन गोमाता देव दिला देव दिला देव भजन गोमाता तुया झाला पाटा बाधिकेचा तुया झाला पाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तुया झाला पाटा बाधिकेचा तुया झाला पाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह देव दिला देह भजन गोमटा देवे दिला देह देव दिला देह भजन गोमटा दिला देव भजन गोमाता तेव्हा झाला पाठा बालिकेचा आपल्याला काय दिले एवढा 3.5 हाताचा नर दे दिला त्याने नाक डोळे कान हात पाय त्याने काय करायचे इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन मुख बोलाया वचन नारायण तू जोडसी नारायण जय हात पाय कान इंद्रिय हात पाय कान ज्याने नाचे हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान इंद्रिय दिले हातपाय दिले कान दिले नाक डोळ सगळं दिले मग काय करायचे आपल्याला पायी तीर्थ यात्रा मुखी हरी नाम हरी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी हरी नाम पायी तीर्थ यात्रा मुखी
माझ्याने मसिद्धीने वाहू गातात राम नको रे देवा वाहू गातात राम नको रे देवा नामस्मरण रे संत सोमदेवा नामस्मरण रे संत सोमदेवा नामस्मरण रे संत सोमदेवा नामस्मरण रे संत सोमदेवा. आता पायाचं झालं पायाची झाली होतं तीर्थयात्रा ध्यानात ठेवा बरं का काय काय सांगायचंय मला तर आता काय मारायचं हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम आपला गजर करीत चालव कशाला आठवणी ना आपल्या घरची त्या नवऱ्याची नाही येत सासऱ्याची नाही येत कोणाची नाही येत घरी सासरवास करतात म्हणे ही वाट त्याचीच आहे बरं का आपली आपल्या बापाने आपल्याला पोट भरून दिलंय काय दान काय दिले आपल्या पोट भरून आपल्या 7 जन्म उडायचं नाही असं दान दिलं आपल्याला. मग आपल्याला काय करायचं असतं ती गात जागा करीत या वाटाने पावला पावली नामस्मरण करीत चालायचं सगळे घरचा विसर काढायचा थोड्या 7 दिवसात आपली जेवढी भक्ती होईल ना तेवढी पूर्णता जायचं आहे ना आपण कुठे चाललो आई बापाला आपल्या या आई बापा घेऊन ते आई बापाला चाललो ते एकच काय म्हणायचं नाही पण मी सांगते ते एकच आहे आई बापा काय दुसरे तिसरे नाही वाईट सगळे एकच देव सगळा एकच आपण व्यक्ती आपल्याला श्वास त्यांचं जाऊ तेच सगळे एक फक्त दोनच आपलं हे केलं पुरुष आणि स्त्री बाकी सगळं एक आहे कोणाजवळ बी. मग आता याच्यात ताईला काय झालं असं नामच चिंतन करीत होती पहिले हरिपाठ म्हणायची भजन म्हणायची बरं का सगळं करायची आता नामस्मरण घेतल्याच्या नंतर तिला काय वाटायला लागलं येळ येत चाललं हे तरी येत आहे कवा मी करू काय कुठं जायचं नाही आपल्याला जेव्हा त्यांनी त्याच्यासाठी गुणगान गायचं ते कसं काय नाही न्यायचं मग काय करायचं आपल्याला बापाने दिलाय ना त्याच्यावर जागरूक राहावं लागेल तेव्हा आपल्याला पुढचं कळेल येते आणि हे करून कर काय भक्ती होईल भक्ती हे करून भक्ती होईल हे करून जसं आपलं पोट भरण तसं हे करून पोट नाही भरायचं भक्ती त्याच्यामुळे काय करायचं नामस्मरण चिंतनच करीत बसायचं आता घरी आता जायलाच गेली ना मंदिरात आता सगळे लोक कसं करायचं काय झालं की त्या ताईला ते कुठून आणलं काय की ती अंगात येतोय ती आणि तिने ते पण आणलं सारा गावाला घेऊन गेली आणि काय केलंय ते अंगात येत येतंय त्यांच्यात काय ते घर लावून बसत येतंय त्यांच्या ते काय नामस्मरण आहे ते माणसं असते 2-4 आता बाहेरच घेऊन बसते ह्यांच्या बापाला माहिती की काय करते असं म्हणणारा ना काय करावं ते बोलू नाही आपण आपलं सरळ वाढायचं तसं काय नाही म्हणजे असं पटलं तर घ्यावं नाही तर घेऊ नाही पण ह्याची इटामना कुणी करू नाही ह्याची इटामना करून त्याला नरक कळावं लागलं संतोष ज्याला कळतं त्याला बोलवतं माणसाला आणि नका यायला नाही येऊन दे ना तुला काय आवडायचं तर आहेच ना तिथं पण दुसऱ्याची काय चालवतोय तू ती करतो तिचा नवरा काय म्हणतो अगं ती कीर्तन जातो ती भजनाला जातो ती आता काय घरात बसते ती नवरा बी लागला म्हणाला आता आपल्या ह्याच्या पुढं काय बोलू आता ह्याच्या पुढं काय बोलू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आता चिंतनाला चिंतन करायला लागली. चिंतन करता करता यायचं इकडून तिकडून सापट मारायचा ना. काय अवघड आहे रे देव, खरंच अवघड आहे. काय करायचं हा? सापट मारायचा खावा असं करतात. काय करीत बसलीस तू? काय नाही, अशीच बसली. अशीच का बसलीस? काय नाही, अशीच बसली. सापट मारायचं चिंतन करून देत नसं. इकडं जाईल तिकडं जाईल, इथं लपन तिथं लपन, इथं करीन तिथं करीन. लागलीस आस मला, लागलीस आस मला गोडी अपंगाचे, लागलीस आस मला गोडी अपंगाचे. पाट्या पांडुरंगाचे, पाट्या पांडुरंगाचे. पाट्या पांडुरंगाची, पाट्या पांडुरंगाची. कुठं जायचं शेतात बाटल्या बाटल्या खुर्चीला खुर्चीला करायचं, कुठं मी भाकरी तरकारी करायचं, काही तरकारी करायचं, धुणं करायचं. पण म्हणते जरा बसावं तिला चित्ताला. आता कसं काय बसावं? इथं तर घरात नाही अडचण आहे. बसाव कसं? काय करू? दादा सांगा ना तुम्ही. दादा मी काय करू, दादा मी काय करू. दादा मी काय करू, दादा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरून, दादा मी काय करू, दादा मी काय करू. आता भक्ती म्हणते चाल पुढे संसार होतो. ये इकडे, त्याच्याकडे जावा का ह्याच्याकडे जावा सांगा आता तुम्ही. हा? कोणता मी मार्ग धरू, कोणता धरू सांगा ना मला. नाही का ह्याच्यातून सुटका करायची, जो मार्ग धरायचा बरं का. घ्यायचं नाही कोणाला, घ्यायचंच नाही. असं करता 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 त्या ताईचं खूप चिंतन असं चाललं. एके दिवशी दादा आले. काय म्हणते तिला, ताई कशाला येते? अगं मी तुझ्या जवळ आहे, तू त्याच्या दर्शन घ्या त्या पतीचं. त्याच्या चरणात मी दिसल रे देव दादा, त्याच्या चरणात मी दिसल. तू मोकळे दिवसभर काम करायला. मग तुझ्याकडं दर्शन माझं तुझं झालं, तू काय करायचं? तुझ्या नावाला दर्शन असं दर्शन घेतलं त्या नावाला. दर्शन घेऊ पण काय म्हणतोय मालक, लग्न झालंय, लेकरं बाळ झाले, त्यावर तू काय पडती नाही माझ्या. आता कशी काय पडतीस? आता ह्यो अडथळा आहे. दादा मी काय करू? कुठे जाऊ, कुणाला सांगू, काय करू? दादा काय म्हणते, आता वड साहित्य आलती ना. ते काय कर, बाप नाही सांगितलंय मला. आता ती काय म्हणते, अचानक म्हणे तू इतके दिवस झालं लग्न लावलं, तुला तेवढ्या बाबला सांगितलं. आता कसं आता नाही तर अडचणी बरं का, खरंच आहे अडचणी असत्या. पुत्रवचन सेवापती हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. पुत्रवचन सेवापती म्हणजे महापूजा आढळव नाही दिलं. खरंच तेच कळलं पाहिजे. ते कळलं की चित्ती असू दे समाधान. आता ती आली घरी, ताट ठेवलं, गेली दर्शनाला ना. कधी देवा मला दर्शन करायचे. म्हणजे कोणी सांगितलं मला देवाप्पाने, देवाप्पाने सांगितलं मला घे. म्हणलं आता काहीच नाही बोललं बरं. घे म्हणलं, घेतलं. असली आनंदी आनंद महावाना.
आनंद रे सांगू सद्गुरुराया आनंद रे सांगू सद्गुरुराया किती आनंद रे सांगू सद्गुरुराया आनंद रे सांगू सद्गुरुराया तुझ्या नामाची रे वाहे गुळगुळ गंगा नामाची रे वाहे गुळगुळ गंगा नामाची रे वाहे गुळगुळ गंगा तुझ्या नामाची रे वाहे गुळगुळ गंगा किती चालू रे आनंद रे सांगू पांडुरंगा किती आनंद रे सांगू पांडुरंगा आनंद रे सांगा पांडुरंगा किती आनंद रे सांगा पांडुरंगा आता काय ती गिरीला राहणार फुलं तोडीती, सीताफळं तोडीती, जांभळं तोडीती, रामफळं तोडीती, अहो ते संत्र्या तोडीती, सगळं सगळं तोडीतच राहील. काम किती करावं मग समजा ना हो. दिवानी बनी मैं दीवाने बने, दीवाने बने मैं दीवाने बने, दीवाने बने मुरली के नाद दीवाने बने मुरली के नाद दीवाने बने दीवाने बनी दीवाने बने दीवाने बने मैं दीवाने बने मुरली के नाद दीवाने बने गौरन मुरली के नाद दीवाने बने गौरन मुरली के नाद दीवाने बने आता ती काय दिवाणी झाली, तुला काय आनंदच मावाना ना, गगनात आनंद मावाना. मला माझे बाबा आता माझ्याच पती परमेश्वरात दिसते. मला कुठं जायची गरज नाही, आणि खरंच जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. ताईच बैसोनी कराय कचेता, ताईचा बैसोनी कराय कचेता, बैसोनी कराय कचेत ताईचं बैसोनी कराय कचेत आवडी आनंद आळवावे, आवडी आनंद आळवावे, अरे मोठे गाता अरे पाली चिंता, अरे मोठे गाता अरे पाली चिंता, हरी मुखे गाता हरा पाली चिंता हरी मुखे गाता हरा पाली चिंता चिंता हरपली, सगळं दूर दूर झालं, सगळं झाला. ह्यो काय म्हणतो, लोहीचा आनंद येईला, लोहीचा आता आनंद मावळ, ही लोहीच मोकळी झाली नाही, काय झाले आता ना ते गायनाचे उडे हापोलिया छंद हापोलिया छंद 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 मनाचे आनंद आवडले मनाचे आनंद आवडले मनाचे आनंद आवडले मनाचे आनंद आवडले गायनाचे उडे हापोलिया छंद हापोलिया छंद 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 आता आपण आपल्या छंदात राहायचं, आपण आपला आनंद लुटायचा, घरी असो कुठं असो सगळीकडे आनंद लुटायचा. आता ह्यो बिचारा काय म्हणतो, तुला लय आनंद झाला,
मी काय करतो आता गावाला निघून जातो. मग याची कशी माझ्या काय ओळखून घेतो बघा तुम्ही. आता काय करायचं काय करायचं काय करायचं हा कुठं कुठं जायचं कुठं कुठं काय करायचं काय केलते ना आयडे यांनी घातलं मग सोडून अजून गेला ना गावाला निघून. एक रोज झालं 2 रोज झालं 3 दिवस झालं. आता हेच तर हट्ट कसा आहे जेव्हा त्याचं दर्शन घेईन आणि दादा दिसते तिथून पुढे मी सगळं जेवण करीन. मी तेव्हा खायचं नाही. मी ह्याच अर्थात येता ना आता हे गावाला गेला आता काय करायचं. 4 दिवस झोपलो 4 दिवस बापासाठी जेव्हा येईन तेव्हा पण मी नाहीच खाणार. बापाला काळजी पडली काय करावं आता लेकरू तो सारखी आग लागली वाट बघत हे काय जायला. भावाला पाठवलं भाऊ गेले. अरे दादा तू कवर राहतो इकडं काय करायचं मला माझ्या वाजून काय कमी पडतो. अरे ती वहिनी ना उठतच नाही. आज 4 दिवस झाले खात नाही तू मॅगन लेकरू मेलं दिलं तर आम्ही काय करणार. तुपला बघ ना तू चल ना घरी. तेव्हा मला म्हटलं की मी चल होऊन तुम्हाला काय झालं बघा नाही का दवाखान्यात. तेव्हा मला कुठंच हालत नाही. आणलं त्याला पुढं घालून आला घरात पाय आवाज ऐकला धडपडून उठली हो पतीच्या चरणावर पडली. त्यात दादा दिसली. आनंद गगनात मावाना तिचा आनंद गगनात मावाना काय आनंद झाला मग. किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. हे खेळ असा खेळ रागे खेळ लागे टिपरीवर ते बरे पडेला. आणि कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपा कानाला नावे किती. काना दिसतोय कोटून गोपी आल्या नटून नव्या नवशीचा शिंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. इतका आनंद घ्यायचा लुटून असा आनंद करायचा. भाऊ मी तिकडून आनंद भाऊ सांगत असते त्यांचं काही आपल्याला सांगायचं असतं भाऊचं थोडं. भाऊ म्हणजे खरंच महात्मा. सगळेच महात्म्यासारखे तर सगळं म्हणायचं बरं. पण आज काय भाऊची निष्ठा काय भाऊचं. आज एवढे 100-150 लोक भाऊनीच आपल्या आज्ञात ठेवले. तिथं आम्ही घरी बसून कुणी माझ्याकडे येऊ नका कोणी माझ्याकडे जाऊ नका. काय करा आपोआपल्या घरात बसून आपला आपला प्रपंच संसार करून तुम्ही फक्त माझं एवढं ऐका. एकूण जग साधक किती काम असलं तर भाऊचं ऐकायला बसते सगळे 1 तासभर ऐकायचे बरं. तू करा मी बी ऐकत असते. असे साधक बनिले भाऊनी असे सरळ साधक बनिले भाऊनी खरंच दादाच्या मागाला भाऊनी ना. आणि ते लोक जर 10व्या दिवशी गेले का कन्या सासुऱ्याची जाये. कन्या सासुऱ्याची जाये. कन्या सासुराची जाय. कन्या सासुराची जाय. माझे फार दोन्ही पाये. मागे फार दोन्ही पाये. कन्या सासुराची जाय. कन्या सासुराची जाय.
कन्या सासुरासी जाय कन्या सासुरासी जाय कन्या सासुरासी जाय कन्या सासुरासी जाय जशी दादाची दिंडी झाली असं आम्ही चालू आहेत. भाऊ असायचे, पाचपुते मामा असायचे, ते गेलेले मग हरिभाऊ असायचे, ते माळी इकिते ते मामा असायचे, सगळे आम्ही जुने पहिले बरं का. आता चांगली एक पाठीमागं जा तर आता श्रीभाऊच्या माणसाने सगळं चाललेले आपलं आपली काय करायचं तसं काय नाही मला लई मागं चालले आता. मग काय सांगायचं भाऊनी, अरे एखादी ताई डिलिव्हरी झाली, लय दिसाला मुलगा झाला बंटी महाराजावानी लय दिसाला. आता तिथं काय 5 ग्रामचं जाकीर घेऊन गेले म्हणजे 5 ग्रामचं. आता नामदेव महाराजा घातल्या काय घेणं नाही काय त्या लाकडाला काय त्याला घेणं ज्ञानी ना आज ज्ञानी कोणाला घेणं देणं आईला बापाला ते एखादं काही घेणं ते आज ज्ञान आहे ना. भाऊ सांगते बरं, भाऊ काय म्हणले, आज पांढरं वस्त्र धोतर गामजा घातला शुभ्र पांढरं, एखाद्या वाडवार जर टाकला तर ते म्हणे इतकं याला डागणं पडून द्यायचं ते जाईल स्वभाव मुळात स्वभाव स्वभाव जाईना याचा येळपट राहीना स्वभाव जाईना याचा येळपट राहीना मूळ स्वभाव जाईना याचा येळपट राहीना आधी होता वाघ्या माग झाला पाग्या आधी होता वाघ्या मग झाला पाग्या याचा येळपट राहीना मूळ स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना याचा येळपट राहीना. किती साप घातलं तर काय म्हणले ते जाताना आपलं मुळीच घेतं ना ते काय येण्या कपड्याचं हा स्वभाव आपला आपला तसं आपले बी लय स्वभाव होईल बरं का लय स्वभाव होईल आपले. काय करतो कुत्र असतो कुत्र ते कुठे बी ते आपलं खाद्य शोधित हा जिथं बघू तिथं जातं कारण इतकी शिकार सापडते ना त्या खाद्य कुत्र्याला मग शिकार सापडते ते कसं करतो भाव केला बघत बघा ते आपल्या इकडे तिकडे बाजूला असं का माझे भाऊ येईल का माझ्या मागे खाद्य केलं म्हणून गोवसले आता मला. आता ते काय करतं बघा ते तिकडे कोणीच नाही दिसत त्याच्या कुत्र्याच्या मग तो माझी मज्जा आहे आता त्याची त्यालाच माहिती खाणाऱ्याला माहिती बरं का आपल्याला नाही माहिती. मागा ते आपण हे आहेत हे सगळे माळे घातलेले आपण कोणाचं हाड घातले नाही काय आईचं घातलेले पण तरी माळे घातले पण आपण तर स्वच्छ झालो ना आता तसं नाही म्हणलं मग घेतल्याच्या नंतर माळ घातल्यानंतर स्वच्छ झालो ना आपण आता. मग आता त्याची ओळखच नाही राहिली बरेच दिवसांनी काय ओळख राहिली आपल्याला कसं लागतं ह्याचं महात्मा म्हणून जे त्याला माहिती असलं कोणी घालणार तसं आला असलं एखादं चुकून नसनच आपल्या दिंडीत तसं येऊ शकतं नाही तसलं माणूसच येऊ शकतं नाही आपल्या दिंडीत तसलं नाही येऊ शकतं पिणार नाही येऊ शकतं काही खाणार गुटखा मावा येऊ शकतं नाही आपलं काहीच येणार नाही. आले ते कीर्तनकार झाली बोलिलेले करू इडे वाकडे उत्तर कराशा महापराध महाराज तुम्ही सिद्ध झाले. त्या कुत्र्याने काय केलं 2 नंबर ते गटुडं धरलं झिल्ली गेलं 2 नंबर हे गरजड खाल्लं 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 गेलं तिला खूप टाकून जवळ तेव्हा खायला ठेवले साठून पक्षी अंगणी उतरते का गुंतोने का गुंतोनी राहती ते का गुंतोनी राहती पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोने आराती जे का गुंतोने आराती जे का गुंतोने आराती कैसे सावे संसारी कैसे असावे संसारी कैसे सावे संसारी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी देवरी प्रार्थनाची दोरी देवरी प्रार्थनाची
दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी. आता त्याचं ठेवलं ना आलं ना माघारी चांगलं आटिक रोज झालं ना आली ना आठवण त्याला गेलं. आता त्याच्यात काय राम असं काहीच नाही पण आज्ञाने ज्ञानी ना आज्ञाने बरं काही. तिथं गेला उकरीला त्याने खरा खरा एक मोठं लट होतं नळगड त्याला असं घेतलं नक्कीने वर केलं ना. आता त्याला पडले छिरे छिरे छोटे छोटे. आणि ह्याने लावली जीभ कुणी कुत्रीने जीभ लावली त्याला. आता रक्त कोणच नाही का हा म्हणाचं कुत्र्याचं आणि त्याचं एक होय ज्याची त्यालाच कळत नाही काय खातो काय ठेवतो काय नेतो काय करतो नाही का असंच आहे ना कुठे. विठ्ठल विठ्ठल असे दोन साधक होते बरं का साधक दोन. आता ते साधक एक लय चांगलं झालं आणि बाकीचं ना त्याला सारा संसारच दिसायचा. जनावर ढोर काम धांदा हे दिसायचं. येऊन तर गेलंय आणि काय राव भाऊजी हरी काय श्यामराव कसं काय चाललंय काय नाही बरं आहे. जहारी घातलं की चिंता नाही का नाही हे असं तसं पाळी घातल्या होती हरडा पाळी तसं केलं कसं काय व्हायचं बरं. करावंच लागतं ना केल्याशिवाय कळतच नाही ना. मग आता ते मला तर आपल्याला जायचं याला दिंडीत नाही हो. आता ते हे नाही का झाले आपली शेष्टी पैठणला नाथ बाबाकडे जायचं होतं त्यांना. नाथ बाबा ते नाथ बाबाकडे जायचं ते म्हणजे चला आपण जाऊ नाथ याला शेष्टीला. तुझं काय बाबा तू मोकळा टेक्या माझ्या मागं लय काम येतं माझ्या बायका पोरं तुला काय बायकोना पोरं जीवाला गोर ते मला मी काय एकटाच आहे. आता असं म्हणला तर ते म्हणला अरे हिच नको ओळखू मला एका जातीचे नको एका जातीचे एका शिक्षेचे त्याच्यामुळे तुला इनानी करतो रे. ऐक रे ऐक ऐक माझं. ते मला काय इनानी करतो काय तू तुझं. ते म्हणला अरे रे 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 तू हुकला काय तू ध्यानावर नाही काय की तू भानावर नाही काय की तू चालला काय कोणी कधी पंढरी सोडून बाजूला बाजूला बाजूला. ते मला तू काय बोलतो ते मला समजतच नाही. ते मला कशाला झक मारा होता का गुरु महाराजाचं. हा 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 ती होय ते नामस्मरण होय हा करतो का नाही असतं का बाबा. चल ना आता शेतीला जाऊ आपण. तू लय म्हणतो तो बायको काय म्हणते जाणं इतके म्हणते तर कमी जायला बरं एखाद्या शेतीला जाते गेलं ना शेतीला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 गेले दोघ जण शेतीला. आता तिथं महाराजाचं कीर्तनच होतं. महाराजच कीर्तन होतं. काय म्हणले ते करा रे बापन हो साधन हरीचे ज्याने करायचे करू नका म्हणले. ज्याला नाही रे ज्याला नव्हे जन्माची यातना ऐशी साधना करा काही. साधनाचे सारे बीज मंत्र हारी साधनाचे सारे मंत्र बीज हारी साधनाचं सारे बीज बीज हारी साधनाचं सारे मंत्र बीज हारी. आत्मतत्वधरी त्याची एक हरिमुखी गाता हर फल चिंता हरिमुखी गाता हर फल चिंता. ठोकार कुमाई विठोबार कुमाई ठोकार कुमाई विठोबार कुमाई ठोकार कुमाई विठोबार
रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई 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 गेले ते पैठणला नाथबाबाचे कीर्तन ऐकलं तो काय म्हणतो आज काय बोललो अरे बापन म्हणजे ती शिवाय देतो का आपल्याला म्हणजे आपल्याला महाराज ते म्हणले याला समजून घे ते म्हणले मला महाराजाला विचारायचं गेले महाराजापाशी म्हणले महाराज आज का बोलले ते म्हणले काय अरे बापन म्हणजे साधन हरीले बाप कोणाला मानला म्हणले ये नाही करीत त्याला परत जे नाही करीत त्याला मग आता म्हणले तर ते म्हणले मला ह्याचं माझं एक ऐकतात का म्हणले ते म्हणले काय ऐकायचं तुमचं तर म्हणले माझं हेची भावी माझी आस जन्म जन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोन देहारे जन्मी तुझा दास वार करे वारी चुकोन देहारे पंढरीचा वार करी वारी चुकून देहारी यानं ते कसं होतं बरं का भाऊ मी ते तिथं पण मग कळतच नाही असं होतंय झालं बंडी महाराजांनी उचललं की चांगलं काही कवायना उलट कवायना गेले ते महाराज म्हणले माझं मला प्रश्न विचारायचा तुम्हाला ते म्हणले काय प्रश्न आहे तुझा तर म्हणले मी कधी मारणार आहे मला सांगा ते म्हणले कधी मारणार मी काय जीव आहेत का म्हणले म्हणजे तुमच्याकडे कशी एवढी यात्रा भरते तुमच्याकडे कशी एवढी दिंडे येतात तुमच्याकडे कसं एवढं येतं तुम्ही एकनाथ महाराज माणूस जणू तुम्ही बरं मग एकनाथ शांत आहेत जणू आणि मग माझं मरत कसं काय म्हणतो म्हणजे मी काय यावं नंतर बोलू ते म्हणले 8 वाजाच्या आत मरशील कधीतरी जा आता असं म्हणलं त्याला आलं जवळच ते म्हणलं 8च उठलं सुटलं पळत आहे घरी गेलाय हे चिंतन त्यांनी 8 दिवसात मारायचं 8 दिवसात मारायचं असलं चिंतन केलं आता बायको म्हणली याला चेष्टीला गेलं येडच होऊन आलो चला ना ह्यांना काय झालं बघा ना काय नाही झालं म्हणले त्यांना ते चांगले झाले आता म्हणजे आता उभाला ना चाललं ना तर काय चांगले झाले म्हणजे तुम्हाला नाही काय आम्हाला कळतं असं म्हणले म्हणजे का बघा तुमचं तुम्ही बघा म्हणजे तुमचं तुम्ही मला काय कळतं म्हणजे दवाखान्यात नाही करायचं म्हणजे कुठंच न्यायचं नाही काहीच नाही झालं 8 दिवस झाले 9वा दिवस उगला आता मी मरत नाही गुरुने मला आशीर्वाद दिला आता मी मरत नाही मला गुरुने आशीर्वाद दिला 8 दिवसात मरत होतो 9वा दिवस उगला आता मी मरत नाही मला चांगलं झालं आता काय घेऊ हार घेऊ का फुलं घेऊ का काय घेऊन बाबाला घालायला जाऊ त्यांनी मला मोठं केलं आता त्यांना माहित होतं की 8 दिवसात मारायचं का नाही कोणाचं म्हणून कळत आहे का हे असे साधू संत महात्मे सांगायचे त्यांचं पोलिसात सुद्धा बाजूला जात नाही त्यांचं खरं म्हणजे खरंच होतं तसं हे नाम एक तत्व दृढधरी माना हरिशी करू ना गेलंच हे नाम स्वतः रामकृष्ण गोविंदा वाचिती सद्गत जपे आहे सद्गत
काय काम करायचं ह्याला? मनाला काय काम आहे आपल्या? हा, काहीच नाही ना. मन आपलं तिकडंच लावायचं, खुरपायचं, मन तिकडं लावायचं, कापूस द्यायचा, मन तिकडं लावायचं, भाकरी करायचं. शिरपत बाबा म्हणायचे, ताई, ओ ताई, काय करता तुम्ही? बाबा तुम्ही आले, तुमच्या साधाकडे स्वयंपाक करते ना, काय करते करू? बेसन भाकरी का काय करू? हा बेसन कर, भाकरी कर, ठेसा कर. अगं ए ताई हा, ए ताई हा, अगं ऐक ना, काय अगं तू भाकरी करतेस ना, भाकरी करतेस ना, काय निघतं ग त्याच्यातून? त्याच्यातून आवाज कसला निघतो? त्याच्यातून ध्वनी कोणचा निघतो कळत का तुला? प्रभुदाचा आवाज निघतो. प्रभू भाकरी कर. असे चित्र झालं, रंग झालं, पांढरं झालं, ह्यानी केले, ह्याने आपल्याला शिकवून आपल्याला करायला लावले. आपणच त्याच्यात ठाम राहावं, आपणच करावं आणि ह्याच्यात चला. किती वाजलं मला सांगा? स्नान चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभाग स्नान, चंद्रभाग स्नान, चंद्रभाग स्नान. तुका मागे हे सीतान, मागे चिदान. पंढरीचा वार करू, पंढरीचा वार करू, पंढरीचा वार करू, पंढरीचा वार करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ईश्वर माऊली, ज्ञानराज माऊली हा तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, हा तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम, 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 तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलले करो वे देवाकडे उत्तरे, क्षमा करा ग महाराज तुम्ही शिका. हा नाही विचारून अधिकार म्या तुला, क्षमा करा ग महाराज तुम्ही शिका. तुका भाने ज्ञानेश्वरा, रथ पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. 2 मिनिटं जागेवर बसून राहा. फटे सर बोलतील. हीच आस, हीच होई माझी आस, पंढरीचा वार करी. अरे भक्त परायण शिंदेताई, अरे भक्त परायण शिंदेताई बीड, खूप सुंदर असं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि खूप आनंद वाटला मला. इथं काय पंढरीला किंवा आळंदीला किंवा कुठला कोर्स वगैरे करावा लागत नाही. काहींना वाटलं सुरुवातीला, परंतु उलट बंद करावं लागलं. पण कितीही वेळ तुम्ही बोलू शकता. खूप सुंदर प्रमाण दिली, खूप खूप आवाज सुद्धा छान आहे. आणि आपण सांगितलं की दादांची कृपा असेल तर मुख्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलता येतं. याची प्रचिती आपण सर्वांनी घेतलेली. ज्याला दिसायला कमी आहे, दिसतच नाही, त्याला बी दिसायला लागलंय. ज्याला नीट चालता येत नाही, त्याला बी चालता येत आहे. खूप दादांची कृपा असल्यानंतर खरोखर काहीच कमी पडत नाही. आणि सुंदर असं सुंदर प्रमाण वगैरे दिली, सुंदर गायन केलं. आपला कीर्तनाचा पर्याय थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर आमच्या माता भगिनींना खुल्ला होण्याचं तुम्ही आवाहन केलंय.
जसा संत मीराबाई बघ बांध गुंगुरबी राणाचती भजनात संसार सोडून प्रपंच सोडून आमच्या या सर्व मीरा या ठिकाणी पंढरीच्या वाटेवरती दादांच्या दिंडीमध्ये या ठिकाणी आपलं मार्गक्रमण चालू आहे. आणि खर तर दुसरा हा दुपारचा 20वा फटे वस्तीवरती मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो. असंच दरवर्षी आपण येत राहा आणि हा आनंद दादांनी दिलेला जो आनंद आहे तो आपण सर्वांना एकमेकांना द्विगुणित करूया अशी आपण सर्वांना विनंती करतो. दादांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर दादा इथं पहा हा वट्टा आहे, तो कट्टा आहे, इथं येऊन बसायचे माझ्याकडे, म्हणजे निमंत्रण न देता. दादाला फोन जरी नाही केला तरी दादा इकडे कुळधरणला, पंढरीला, इकडे खाली अकलूजला, खाली बीड साईडला, कोरेगावला, कुळधरणला, कुठे इकडे गेले की येताना माझा ठेपा त्या ठिकाणी नक्की असायचा. आल्यानंतर दादांनी मुलींचं विचारायचंय, मुलांचं विचारायचंय, शेजाऱ्यांचं विचारायचंय, माझं विचारायचंय, सगळ्यांची चौकशी करायची. कारण नाही, काहीच नाही, विनाकारण. त्या मुलीचं बरं आहे का, मांडवणवाणीचं बरं आहे का, आडगाववाणीचं बरं आहे का, सगळ्यांच्या चौकशी करायची. काय हो मला सांगा, काय देणं घेणं आहे का? संत कृपा दादांनी इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं आणि असा एक ठेवा दिला की तो चिरंतर आहे. त्याच्यावरती फक्त दादांवरती, त्या नामावरती आपण जर विश्वास ठेवला तर खरोखर सर्व माता भगिनींना सांगतो की काही कमी पडत नाही. ताईंनी थोडे टोले मारले, एक दोन काही कुत्र्याची उपमा दिली आणि दिली पाहिजे. ताई स्पष्ट बोललं पाहिजे. का? एक मेडिकल सायन्सचं उदाहरण सांगतो मी. ज्यांनी माळ घातली ना, रायकर महाराज, त्याला कॅन्सर होत नाही. ज्यांनी माळ घातली ना त्याला खरोखर कॅन्सर होत नाही. 90% उदाहरण अशी आहे. फक्त माळीने कॅन्सरच होत नाही तर बऱ्याच काही गोष्टी प्राप्त होतात. कॅन्सल होतात, कॅन्सर नाही होत, कॅन्सल होतात, बऱ्याच गोष्टी कॅन्सल होतात. या ठिकाणी खूप आनंद वाटला. ताईंनी बरेच काही विषयांना हात घातला. खरं ना सहज साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर ज्यांना कळालं त्यांना कळालं. काही लोक थोडी लांबून लांबून आहेत अजून बी, त्यांना मी थोडस आवाहन करतो की थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. नामाचं चिंतन केल्यानंतर ते सगळं काही समजायला लागतं. ते जे बोलले ना त्याच्यामध्ये एक एक शब्दामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला होता, खूप मोठा अर्थ भरलेला होता. फक्त तो जाणणं अत्यंत गरजेचं आहे. लाडकी लेक मी संतांची, माझवर कृपा बहुतांची. खरं बरं या ठिकाणी ताईंनी खूप छान सुंदर उदाहरणं या ठिकाणी दिली. दादांच्या बाबतीत आठवणी जर सांगायचं म्हणलं तर दादांबरोबर थोडासा सहवास मला लाभला. दादांबरोबर आम्ही जायचो, गाडीवरती जायचो. पावडे महाराज हे नंतरचे मंडळी आहेत. खरं तर आपल्या सर्वांची कृपा आहे. या ठिकाणी संजीव भाऊ आहेत, दादांच्या रूपामध्ये खूप आपल्यावरती प्रेम करतात, लक्ष देतात, दादांसारखंच फिरतात सुद्धा. कारण सगळीकडे आपण पोहोचू शकत नाही, परंतु ते नाम मात्र आपल्याला या ठिकाणी दादाने दिलंय. रायकर महाराज आहेत, पावडे महाराज आहेत, बरीच मंडळी जुनी आहेत, काही नवीन मंडळी आहेत. खूप खूप दादांच्या त्या नामावरती जर आपण आरूढ राहिलो ना तर बऱ्याच काही गोष्टी प्राप्त होतात. आणि मगाशी सांगितलं, बरेच लोक सांगतात की जे या नामामध्ये आहेत, आरूढ आहेत, त्यांना त्रास होतो, सामाजिक दृष्टीने त्रास होतो. होणार आहे, चांगल्या माणसाला त्रास होतो, वाईट माणसाला कोणी त्रास देत नाही. आपल्याला त्रास देणारच आहे, ते सहन करायचं, ते आपल्या फायद्याचं आहे. नामावरती आरूढ असल्यानंतर कमी बी काही पडत नाही. रायकर महाराज, मी माझं नेहमी उदाहरण सांगतो. आता बायको आई इथं, पावडे महाराज दिंडी नाही चालवत, मडके महाराज दिंडी नाही चालवत, मी नाही बोलत. चाले हे शरीर कोणाची असत ते, कोण बोलवितो हरिविना. मी नाही प्रपंच करत, मी नाही लोकांना सुधरवत, मी नाही मुलांना शिकवत, मी नाही बाळाला जन्म देत, मी नाही शेती करत, मी नाही उत्पन्न काढत. खूप उदाहरण सांगायला. त्याच्या कृपेने सगळं चाललंय. आपण फक्त निमित्त आहोत, फक्त निमित्त.
आता मध्ये बायकोने लईच सारखं टुमणं लावलं, हो मुली मोठ्या झाल्या आता अजून मधून म्हणती मला 2 मुली आहेत, सगळ्यांना माहिती आहे, 5 बहिणी आहेत, 2 पुतणे आहेत. तर एवढ्यांची लग्न झाली महाराज, माझ्या मुलींची लग्न राहणार आहेत का? 14 डिलिव्हरी झाल्या घरामध्ये. आता घरातलं सांगून नाही काही मी केले का? त्यांची लग्न काय मी केले का? मग माझ्या मुलींची लग्न काय मी करणार आहे का? दादांची कृपा आहे ना. विश्वास, आपला विश्वास महत्वाचा आहे. एक त्यांच्या आशीर्वादाने मी नेहमी अभिमानाने सांगतो, एक मुलगी डॉक्टर आहे, आता रुबी हॉलला तिचा इमर्जन्सीचा कोर्स चालू आहे, सर्व्हिस बी करते. दुसरी मुलगी इंजिनियर आहे, तिला बी सर्व्हिस आहे. घरी बी सगळं चांगलं आहे. दादाची दिंडी यायचं म्हणजे कालच पाऊस सुद्धा झाला, पेरलेला उगवून येईल चांगल्या पद्धतीने. अजून काय मागायचंय? अहो हे तर प्रापंचिक सुख मिळणारच आहे, सगळ्यांनाच मिळणार आहे. फक्त विश्वास त्याच्यावरती ठेवा, मागायची काहीच गरज नाहीये. कारण इतकी कृपा आहे संतांची, इतकी कृपा आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. कारण आपण निरंतर त्याच्यावरती आरूढ राहणं अत्यंत गरजेचं आहे, जागृत राहणं गरजेचं आहे. निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. दादांनी ज्यावेळेस आम्हाला सतीश महाराज साळुंके आम्ही प्रबोध दिला जांभूडला जाता जाता, त्यावेळेस आमची अवस्था वेगळीच होती. कोणाच्या तरी संबंधाने, कोणाच्या तरी संपर्काने हे नाम मिळतं आणि ते भाग्यवानालाच मिळतात. शेजारी जरी बसलं असेल, बऱ्याच वेळा तुम्ही कीर्तनामध्ये उदाहरण ऐकले असतील, गोचिडा आहे तर दूध पिता येत नाही. ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच हे मिळालेलं आहे आणि त्याला कधीही विसरायचं नाही. मी एवढंच सांगेन कळकळीने, वेळ खूप झालेला आहे, सांगायला खूप भरपूर आहे, पण ना मला फक्त विसरू नका. मला विसरले चालते. दादा म्हणायचे मला नाही आठवलं तरी चालेल, मला विसरलं तरी चालेल, पण ना मला विसरू नका. आणि त्याच्यासारखा आनंद नाही. फक्त तुम्ही बसून बघा, जे चिंतन करत नाही, नंतर प्रबोधानंतर ती शांतता लाभते, आपल्या श्वासामध्येच ते चिंतन राहतं. परंतु जे सुरुवातीला अनुग्रह वगैरे घेतलेली लोक आहेत, आपले मित्र आहेत, त्यांनी थोडस चिंतनाला बसणं अत्यंत गरजेचं आहे. चिंतनातूनच खरा उजाळा येतो, त्याची शुद्धता येते. जशी सोन्याला अग्नीमध्ये टाकल्यानंतरच त्याची पवित्रता दिसते, शुद्धता दिसते, तसं चिंतनाने तुमची शुद्धता येईल. खरा काय आनंद आहे हा बाह्य रूपाने दिसत नाही. विहिरीत उडी टाकल्यानंतरच पोहण्याचा आनंद आहे, चिंतनाला बसल्यानंतर त्याचा काय आनंद आहे खरोखर, तो बाह्य रूपाने मी सांगून उपयोग नाही. तो कंटिन्यू तुम्ही चिंतनाला बसल्यानंतर त्याचा खरोखर आनंद. मग दादा तुम्हाला ठाई ठाई दिसते, जळी तळी काष्टी भाषानी सगळ्या ठिकाणी. मला आता मी वाटतं दादा इथं बसले, माझ्या समोर बसलेले दादा बोलतायत. मी नेहमी उदाहरण दादांचं सांगतो. काही काळाच आपण या ठिकाणी आहोत. तर माझं सुद्धा 54 वय आहे, आपण बी सगळे 50 वरती आहेत, काही 55, काही 60 वरती. आता ज्यांनी कीर्तन केलं ते मला वाटतं जनरली 60च्या आसपास तर सहज असतील. 70 पा सगळीच मंडळी आपण सगळे 40च्या पुढे उतारावयाला लागलोय. आता करायचंय कोणासाठी, किती करायचंय? मुलांसाठी केलंय, प्रपंच केलाय, भावासाठी केलंय, बहिणीसाठी केलंय, सर्वांसाठीच केलंय. आता स्वतःसाठी करा ना. आपुली आपण करा, सोडू नको. दुसरं कोणी येणार नाही. स्वतःची सोडवणूक स्वतः करा. चिंतन दररोज करत राहा आणि जीवनातला आनंद घ्या. दुःख करत नका बसू, मला हे नाही, मला ते नाही, मला जमीन नाही, मला पैसे नाही, मला नोकरी नाही, मला चांगली साडी नाही, मला सोनं चांदी नाही. काय लागतंय हो? ज्याच्याकडे लई त्यांची अवस्था बघितली का? ज्याच्याकडे लई त्यांची अवस्था बघितली का? खाता येईना, घालता येईना, दाखवता येईना. हा देह जो मिळालाय ना, हा पंचमहाभूताचा देह, हा याच्यातच विलीन होणार आहे. संघ काहीच कुणी घेऊन जाणार नाही, निश्चित घेऊन जाणार नाही. मला भरपूर पगार आहे, मी तुला अभिमान केला पाहिजे. काही नाही हो महाराज, महाराजांनी तसं ठेवलंय ना, त्यावेळेस जसं होतं तसंच आहे मी. काय बदल आहे? पण हा आनंद पैशात नाही ना. हा जो आनंद आहे हा खरोखर पैशात नाही. मी मोठेपणाने सांगतो, मला आता 1,35,000 पगार आहे. मी मोठ्या कॉलेजवरती, सिनियर कॉलेजवरती, ज्युनियर कॉलेजवरती मी लेक्चर देतो, मोठ्या मोठ्या मुलांना शिकवतो. माझ्या हातून बरेच इंजिनियर, डॉक्टर, ऍग्री, फार्मसी भरपूर झालेत. रोज मला
बोलायची तर संधीच आहे. रोज शिकवतोयस ना, तर ते दादांनी संधी दिली ना. मी नेहमी सांगतो की माझी पहिली ऑर्डर दादांनीच काढली. गुरुपौर्णिमाच होती, महाराज आली आता जवळ. पारगावमध्ये कार्यक्रम चालू होता, मी सातारला होतो हेड ऑफिसला. 10 वर्ष 580 रुपये पगार होता मला. 10 वर्ष वाट पाहावं लागतं. यश मिळायचं असेल, भगवंताची प्राप्ती मिळायची, हे पैसे पगार फुल टाइम वगैरे हे वेगळा भाग आहे, तो जनरली सांगतो मी. परंतु यश प्राप्त व्हायचं असेल, भगवंताला प्राप्त करायचं असेल, तर काहीतरी त्रास सहन करावा लागेल ना, वेळ द्यावा लागेल ना, चिंतन करावं लागेल. कधी अरे हरिण पलगावरी लगेच मिळणार आहे? शॉर्टकट दिलाय दादांनी, खूप शॉर्टकट दिला. कुठंच काय व्रत वैकल्य होम हवन काहीच करायची गरज नाही. फक्त नावाचं चिंतन करायचं, साधी गोष्ट आहे. फक्त नामाचं चिंतन करायचं, तरी या सगळ्या प्राप्ती होतात, सर्व सिद्धी प्राप्ती होतात. चांगले चांगले म्हणजे कधी स्टेजवरती ना आलेले सुद्धा बोलायला लागतात. असं काही अलौकिक आपल्याला भगवंतानी दादांच्या रूपानं या ठिकाणी मिळालेलं आहे. ते फक्त त्याचं चिंतन करा, त्याचं पावित्र्य राखा आणि दिंडीचा या ठिकाणी भरभरून आनंद घ्या. जीवनामध्ये खरंच काही कमी नाही पडत, नाही पडणार. मी सांगतो नाही का, मी अनुभवाने सांगतोय, दादांचे अनुभव आहे. दादांच्या अनुभवाने मी स्वतः घेतलेले अनुभव सांगतोय, बाहेरचं कोणाचं ऐकून सांगत नाही. की या चिंतनाने प्रापंचिक तर सुख मिळतच, पण जे आध्यात्मिक सुख आहे ना त्याचा पारावार नाही, निश्चित नाही. म्हणून त्या चिंतनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. सांगण्यासारखं भरपूर आहे. पाहुणे महाराज दादांनी हा ठेवा दिलाय, हिरे भाऊ आज नाही तिथं, पण आपल्यामध्येच आहे, खरोखर आहेत. दादा आहेत. दादा कुठेही गेलेले नाहीत. मी रोज पाहतो दादांना. दादांचं उदाहरण मी नेहमी सांगतो की ही रेल्वे कायमस्वरूपीचं उदाहरण, ही रेल्वे चालत राहणार आहे, दौडवरनं मनमाडला निघाली. दादा सांगायचे बसल्या बसल्या सहज. आणि मग त्यामध्ये काष्टी स्टेशन आहे, श्रीगोंदा स्टेशन आहे, बेलवंडी स्टेशन आहे, विसापूर स्टेशन आहे, अकोले स्टेशन आहे, नगर स्टेशन आहे. इथं सगळे आलेले आहेत, ही वेगवेगळ्या स्टेशनवरून आलेले आहेत. रेल्वेत बसलोय आपण सगळे, गाडी चालूच राहणार आहे. कालांतराने ज्याचं ठिकाण आलंय, ज्याचं स्थान आलंय, ते त्या ठिकाणी उतरणारच आहेत. आपल्याला सगळ्यांना आपल्या आपल्या स्टेशनला नक्की उतरायचंय, मला सुद्धा उतरायचं. ते स्टेशन येणारच आहे हे निश्चित आहे. तोपर्यंत त्या डब्यामध्ये त्या सीटवरती आपण सगळे शेजारी बसलेलो आहोत. गप्पा छप्पा चालल्यात, गुन्हे गोविंदाने एकमेकाला प्रमाण देतोय, एकमेकाने नामचिंतन करतोय, एकमेकाने गप्पा मारतोय, सुखदुःख विचारतोय, चिंतन करतोय. आणि स्टेशन आलं की प्रत्येकाला त्या त्या स्टेशनला त्या ठिकाणी उतरायचंय. नवीन स्टेशनला नवीन लोक त्या ठिकाणी चढणार आहेत, आपल्या शेजारी बसणार आहेत, गप्पा छप्पा मारणार आहेत, ठिकाण आलं की उतरणार आहेत. मध्ये कोरोनात सुद्धा बरीच काही आपापल्या स्टेशनवरती उतरले, परंतु दादांचा या नामाचा आनंद घेऊन उतरले, आपल्या जीवनाचा उद्धार केला. पुन्हा कधी भेटी होतील, कशा होतील सांगता येत नाही, पण निश्चितच नामाच्या माध्यमातून भेटी होतील. आपण असो किंवा नसो, या ठिकाणी फटे वस्तीवरती येण्याचा जो प्रसंग आला, त्याच चिंतनाच्या माध्यमातून, त्याच नामाच्या माध्यमातून आपण सर्वजण भाग्यशाली आहात की जेणेकरून आपण सर्वांचं दर्शन मला या ठिकाणी मिळालं. त्याचं पूर्ण श्रेय आमच्या दादांना या ठिकाणी मी अर्पण करतो, कारण दादांनी ही संधी दिली म्हणून आपण, नाहीतर आपण किती लांबून आलात बघा बरं. कुठं फटेवस्ती, कुठं गोडेगाव, कुठं पंढरपूर पारगाव, दादा कुठे आहेत, पाहुणे महाराज कुठले, रायकर महाराज कुठले, प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या गावावरून आलेला आहे. या ठिकाणी एकत्र येण्याची संधी खरं तर दादांनी दिली, त्या नामाने दिली. म्हणून पुन्हा एकदा मी साष्टांग दंडवट दादांना या ठिकाणी वाहतो, घालतो. आपण सर्वांना दंडवट घालतो या ठिकाणी. खरं तर मस्तकी आहे पायावरी या वारकरी संतांच्या या उक्तीप्रमाणे आपण सर्वांना नमस्कार करतो, जय हरी म्हणतो आणि या ठिकाणी सर्वांनी भोजनाचा सुंदर असा आस्वाद घ्यावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. आणि निश्चितच या पंढरीच्या वाटेवरती आपणाला खूप खूप आनंद मिळणारच आहे. या उक्तीप्रमाणे मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना दिंडीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा करतो. या ठिकाणी संजू भाऊ आलेले, सर्वच मंडळी, सर्वांचंच नामोल्लेख करणं अवघड आहे, परंतु संजू भाऊ आले, सर्व
मंडळी या ठिकाणी आले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.